जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीसी ठाव, जयाची निसंगे ब्रह्म भाव, भ्रांती सही. ज्याचे नाव तीर्थराज आहे व ज्याचे दर्शन झाले असता समाधान होते, ज्याच्या संगतीने भ्रमलेल्यास ब्रह्मता मिळते. जयाची ने बोले धर्मोजिये, दिठी महासिद्धी ते देखे स्वर्ग सुखादिये, खेळू जयाचा. जयाच्या बोलण्याने धर्म जगतो, यांची कृपा मोठाल्या सिद्धीला उत्पन्न करते. हा स्वर्ग सुखाधिक ही जयाचा खेळ आहे. स्वर्ग सुखादी देणे हा ज्यांच्या हाताचा मळ आहे. विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुलिया योग्यता. हे असो जया ते प्रशंसिता, लाभू आधी. अशा पुरुषाचे नाव मनाला सहज जरी आठवले तरी तो आपली योग्यता देतो. ते राहू दे, त्याची स्तुती केली असता हित आहे. तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार. नाना योग विभव भांडार उघड टीका. त्याप्रमाणे हा 6वा अध्याय गीतेचे सार आहे. हा अध्याय विचाररूपी समुद्राच्या पलीकडचा किनारा आहे. अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांग योगाच्या ऐश्वर्याने खुले केलेलं कोठार आहे. जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथुनी गीतावलीचे ठाणे प्ररोहो पावे. जो मूळ मायेचे विश्रांती स्थान आहे, ज्याचे वर्णन करण्यास वेद समर्थ नाहीत व ज्यात गीतारूपी वेलीच्या अंकुराचे स्वरूप वाढीला लागलेले आहे, तो अध्याय 6वा. वरी साहित्यचिया बरवा, सांगिजेल म्हणून परिसावा चित्त देऊन. असा हा 6वा अध्याय असून त्यावर तो अलंकाराने सजवून सांगितला जाईल म्हणून लक्ष देऊन ऐकावे. ओम नमो भगवते वासुदेवाय.